हे हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आल्यानंतर आहे ना, देवाची पहिली पूजा करून घेतली. म्हणजे रोजच पूजा करते, पण आज समोराचा उपवास होता त्यामुळे मग देवाची व्यवस्थित पूजा वगैरे करून घेते. त्यांना फुलं वगैरे, बेल वगैरे सगळं वाहिलं. छोटीशी पिंड आहे शंकराची आमच्याकडे, तर तिला बेल वगैरे वाहिलं आणि म्हणजे बेल नव्हतीच तिथं, मला 2-3च त्याचं हे पिटलेलं. कारण त्या लोकांचं असं म्हणणं आहे की रविवारी या म्हणून, कारण की रविवारी ताजा आणि फ्रेश बेल असं सोमवारी भेटत नाही सहसा करून. तर देवाची पूजा वगैरे करून घेतली, त्याचे पाय वगैरे पडले आणि नंतर अशा प्रकारे पूजा वगैरे करून घेतलेली होती. आणि नंतर मग बाकीचं काम तर दुसऱ्या दिवशी डायरेक्टचा ब्लॉग बनवलं, कारण त्या दिवशी मला टाईमच नाही आणि सकाळी मस्त अशी सकाळ झालेली होती आणि कामावरती चाललेलं ते, तेव्हा म्हटलं थोडंसं शूट करावं. त्याचबरोबर पायात पण गेलं ना, आज बस चेंज होती त्यामुळे बसमध्ये मस्त गाणी पण लागलेली होती. पुढं शिवाजी महाराजांचा फोटो पण होता, त्यामुळे जरा प्रसन्न वाटत होतं. मग अशा प्रकारे येताना पण बस चेंज होती आज आमची. आणि काका एवढे भारी होते ना, असे रफ सीटमध्ये बस चालू होते ना, काही सांगू तुम्हाला, मस्त. आणि मग त्याच्यानंतर ते दुसऱ्या दिवशी मग असली ट्रॉफिक होती म्हणजे नाही का, कुणाला आवडतं ट्रॉफिकमध्ये आपण दुसऱ्याला ओव्हरटेक केल्यानंतर खूप मजा येते. आणि स्पीड जर असेल ना गाडीला तर अजूनच मजा येते. तर अशा रांगाच्या रांगा लागतात ह्या रोडला. आणि ह्या 5 वाजायच्या 5:30 नंतर ना खूप आहे ना, 8-9 वाजल्यापर्यंत ट्रॉफिक म्हणजे ट्रॉफिकच असते. आणि आता सरकारने पण नवीन कायदा म्हणजे चाललं आहे त्यांचं की रोड बनवायचं म्हणून, त्याच्यासाठी पण. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मस्त असा चहा ठेवला, शेंगा वगैरे भाजलेलं होतं आणि हा बाहेरचा व्ह्यू एकच नंबर होता. त्यानंतर आहे ना, मोड पण आले होते मुगाला, तर मुगाची भाजी बनवायची होती. तर त्याला पण काढून ना एका बाजूला ठेवलं याच्यामध्ये. आणि त्यानंतर चहा वगैरे उकळून, दूध वगैरे टाकून उकळून घेतला आणि असं मस्त प्रकारे 3 तिकडचे फस्त करून सगळं असं नाश्ता वगैरे झाला. त्यानंतर सकाळसाठी आहे ना भेंडी कापून ठेवली, कारण की सकाळी उठल्या ना भेंडी कापणं होत म्हणजे भाजी साफ करणं होतच नाही, त्यामुळे रात्रीचीच प्रिपरेशन असते. कारण की सकाळी एवढ्या लवकर उठा, मग झोप पण होत नाही आणि त्याच्यात मग भाजी चिरा नाही आणि व्यवस्थित पण नाही चिरली जात. त्यामुळे भाजी वगैरे चिरून त्यानंतर कालवणाला फोडणी दिली. भात वगैरे आणि भाकरी ऑलरेडी झालेली होती. तर थोडंसं त्याच्यात जिरे टाकल्यानंतर वरून मसाला टाकला. म्हणजे मी मसाले मिक्समध्येच काढले होते सगळे. तर ते सगळे टाकून आहे ना थोड्या वेळाने तेलात त्यांना परतून दिले. कारण आणि त्याच्यावरती लगेच ना मी ना पेस्ट टाकली, म्हणजे कांदा आणि खोबरची पेस्ट होती ती मी त्याच्यामध्ये ॲड केली, जरा परतून दिली आणि मस्त अशी खमंग असा वास सुटलेला होता. तेल सुटल्यानंतर मी त्याच्यामध्ये ना जे मोड आलेले आपले मूग होते ना, ते सगळं ना मी त्याच्यामध्ये ॲड करून दिलं. आणि ते ॲड करून दिल्यानंतर मस्त असं मिक्स वगैरे करून त्याच्यामध्ये थोडंसं ना पाणी ओतलं, कारण की म्हणजे नाही का जे कुकर आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी वगैरे ओतून अशा प्रकारे आपलं जेवण